न्यूज, जनजागृती साध्यम, हक्काचे लोकमाध्यम। गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम। आजच भेट द्या गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव। अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा। ठाकरेंचं भाषण झालं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सरकारला एक खडेबोल सुनावले की लाडकी बहीण योजना बंद होईल, कारण एवढं अर्थव्यवस्थेला शक्य नाही एवढं देणं। हे बघा, लाडकी बहीण योजना जर बंद व्हायची असती तर मागच्या काळातच बंद झाली असती। निवडणुका संपल्यावर सुद्धा लाडकी बहिणीची योजना या ठिकाणी सुरू आहे आणि मी आपल्याला खात्री देतो की सरकार हे कटिबद्ध आहे लाडक्या बहिणीचा या ठिकाणी हप्ता देण्याकरता। आता शेवटी राजसाहेबांचं कामच आहे, जे बोलायचं आहे ते बोलायचं, पण ते शेवटपर्यंत बोललं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं। बहुत राज ठाकरे असंही म्हणाले की निवडणुकीच्या तोंडावर कर्जमाफीचं आश्वासन दिलं, पण आता म्हणतायत की पैसे भरा शेतकऱ्यांना। हे बघा, कर्जमाफीची घोषणा केलेली आहे आणि आजच्या आज ते कर्जमाफी होईल असं कोणतेही सरकार नाही आहे। आज नाही, उद्या, पुढच्या वर्षी ते जे बोलायचं होतं पवार साहेबांनी तेच सांगितलं की बाबा कर्जमाफी यावर्षी होऊ शकत नाही, आणि ते सत्य बोलणं काही चुकीचं नाही आहे। शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जरी कर्जमाफी केली नसली तरी त्याच्या अंगीकृत ज्या योजना आहे, ज्या सवलती आहे ते सरकार करत आहे। भाऊ, राज ठाकरे असं म्हणाले की काही आस्थापनांमध्ये हिंदी बोलणारे जे असतात ते म्हणा की आम्ही मराठी बोलणार नाहीत असं म्हणतात, त्यांनी इशारा दिला। हा विषय आम्हाला त्यांचा पटला आहे की या महाराष्ट्रामध्ये जो राहतो त्यांनी मराठी भाषा बोललीच पाहिजे। महाराष्ट्रात जो राहील तो मराठी, हिंदुस्थानात राहील तो हिंदुस्थानी, त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये मराठी बोललंच पाहिजे हे आमची सुद्धा मत आहे। औरंगजेबाच्या कबरचा एक विषय त्यांनी केलेला आहे की शिवाजी महाराजांचं पराक्रम त्यामध्ये दिसतो की त्याला इथेच गाडून घ्यावं लागलेलं आहे, आणि ती कबर हटवण्याचा आत्ताच का समोर येतोय, म्हणजे आत्ताच का मुद्दा समोर आणला जातोय की शिवाजी महाराजांचा पराक्रम दिसतोय की त्यातनं औरंगजेबाला शक्य झालं नाही, त्यांच्यावरती विजय मिळवता आला नव्हता। हे प्रत्येकाचे विचार आहे, आता वेगळ्या वेगळ्या विचाराच्या माध्यमातून हा विषय आलेला आहे। मागच्या काळामध्ये राजसाहेबांनी सांगितलं होतं की या ठिकाणी माझा झेंडा वेगळा राहील, यावेळेस झेंडा वेगळा बदलेल। 2 वेळेस अशा पद्धतीचे चित्र त्यांचेच काढलेलं आहे। त्यांच्या भूमिका आहे नेहमी वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या असतात। त्यांना जे वाटलं ते त्यांना बोललेलं आहे, इतर पक्षांना जे वाटलं त्यांनी ते सांगितलं आहे। भाऊ, संजय राऊत म्हणाले की मोदी साहेब महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत कारण की त्यांचा वारसदार हा महाराष्ट्रातील असेल पुढे, असं संजय राऊत म्हणतात। वारसदार आता मला माहीत नाही कोण आहे।